नाशिकमधील म्हाडा फसवणूक प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. अटकेत असलेला संशयित बांधकाम व्यावसायिक सोनू मनवानी याला अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयानं गुरुवारी हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश के पाटील यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत मनवानी यांना 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यासह काही अटींवर जामीन देण्यात आला आहे. या निर्णयामुळे प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. पुढील चौकशीसाठी सर्वांचं लक्ष लागलंय. माहितीनुसार भूमी अभिलेख कार्यालयाच्या तक्रारीनंतर सरकारवाडा पोलीस ठाण्यात तब्बल 38 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये बांधकाम व्यावसायिक, विकासक आणि जमीन मालकांचा समावेश आहे. या प्रकरणात सोनू मनवानी यांना 8 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर ते न्यायालयीन कोठडीत होते. मात्र आता जामीन मंजूर झाल्यानं ते बाहेर येणार आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. पुढील काही दिवसात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.